नमस्कार मित्रांनो. राजकारणात जे दिसतं ते खरं असतं असं अजिबात नसतं. कारण अनेकदा जे समोर चाललेलं असतं त्यामागे कुणीतरी दुसराच खेळ मांडत असतो. आणि सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात अगदी असाच खेळ आणि गूढ सुरू आहे. चर्चा आहे. एका बाजूला आहेत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे आणि दुसऱ्या बाजूला अचानक पुढे नाव येत आहे सुनेत्रा पवार. पण प्रश्न असा आहे की खरंच हा सामना ज्येष्ठ नेते विरुद्ध सुनेत्रा पवार असा आहे का? की या सगळ्यामागे आहे आणखी कुणीतरी मोठं, शांत आणि प्रभावी नाव? आणि जर तसं असेल तर मग महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा पवार कुटुंबियातल्या सत्तेच्या खेळाची नवीन इनिंग सुरू झाली आहे का? चला सगळं समजून घेऊया एकदम सोप्या आणि नेमक्या भाषेत. मित्रांनो, गेल्या काही दिवसात अजित पवार गटात अशी काही गोष्ट घडू लागल्या ज्या वर पाहिल्या तर लहान वाटतात, पण त्या सगळ्या गोष्टी एकत्र जोडल्या तर एक वेगळंच चित्र उभं राहतं. पहिली गोष्ट, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख टाळला जाऊ लागला. आता बाहेरून बघणाऱ्याला हे छोटीशी वाटू शकते, पण राजकारणात पदाचा उल्लेख हा फक्त औपचारिक नसते. ती असते मान्यता, प्रभाव आणि सत्ता कोणीकडे आहे याची खूण. एखाद्या मोठ्या नेत्याचं पद सतत पुढे घेतलं जात असेल तर संदेश एक आणि तेच पद जाणीवपूर्वक मागे टाकत जात असेल तर संदेश पूर्ण वेगळा यातून पाहायला मिळाला. संशय निर्माण झाला की पक्षाच्या आत काहीतरी शांतपणे बदलतंय. आणि मग आली दुसरी घटना. अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करण्यात आलं. आता लोकांना वाटलं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होणे ही काही फार मोठी गोष्ट नाही. पण इथे मुद्दा कॉन्ट्रॅक्टचा नाही, मुद्दा आहे संदेशचा. कारण जेव्हा एखादा निर्णय साधा प्रशासनिक नसून राजकीय संदेश बनतो तेव्हा त्याचा अर्थ फक्त कॉन्ट्रॅक्ट संपलं इतकाच राहत नाही, तर त्याचा अर्थ असा होतो की जुन्या सेटअपवर कुणीतरी हात घालायला सुरुवात केली आहे. आणि हा बदल फक्त बाहेरून नाही तर पक्षाच्या आतल्या पॉवर स्ट्रक्चरमध्ये सुरू आहे. पण मित्रांनो, खरी खळबळ उडाली ती निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रामुळे. कारण सांगितलं गेलं की कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल जो पत्रव्यवहार केला आहे तो कॅन्सल करावा. आता जरा इथे थांबा. हा साधा प्रकार नाही. कारण याचा सरळ अर्थ असा होतो की पटेल यांच्या अधिकारालाच आव्हान दिलं जातंय. हे फक्त एखाद्या व्यक्तिविरोधातलं पाऊल नाही. हे आहे तुमचा अधिकार आम्ही मानत नाही असं अप्रत्यक्षपणे सांगणं. आणि राजकारणात एखाद्या मोठ्या नेत्याचा अधिकारावरचा प्रश्न उपस्थित करणे ही गोष्ट छोटी नसते. ही असते सरळ शिस्त परीक्षा. म्हणून इथून पुढे एक मोठा प्रश्न उभा राहिला. हे नेमकं कोण करतंय? आणि त्याहून महत्त्वाचं, हे कोणाच्या सांगण्यावरून होतंय? आता इथे सगळ्यात मोठा मुद्दा येतो. हे सगळं जर सुनेत्रा पवार यांच्या नावावर येत असेल तर मग थेट प्रश्न उभा राहतो, सुनेत्रा पवार एकट्या, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, धनंजय मुंडे अशा ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्यांविरोधात इतकं मोठं पाऊल उचलू शकतील का? आणि यांचं उत्तर सरळ आणि स्पष्ट, नाही. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात ही नावे काही साधी नाहीत. ही ती नावे आहेत ज्यांनी पक्ष उभा केला, जमिनीवर संघटना वाढवली, सत्ता पाहिली, संकट झेलली. अशा लोकांविरोधात एकटी व्यक्ती अचानक मोहीम उघडेल, तेही इतक्या कायदेशीर, संघटनात्मक आणि प्रतिमात्मक पातळीवर, हे थोडं कठीण वाटतं. म्हणून आता खरी गोष्ट सुनेत्रा पवारांवर थांबत नाही, तर प्रश्न सरळ जातो, त्यांच्या मागे कोण उभा आहे? मित्रांनो, या ठिकाणी राजकारणातलं सगळ्यात मोठं नाव पुन्हा चर्चेत येतं, शरद पवार. कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आजही एक गोष्ट सगळ्यांना ठाऊक आहे. शरद पवार थेट कमी बोलतात, पण त्यांची चाल दूरपर्यंत परिणाम करते. जर पक्षात ज्येष्ठ नेत्यांच्या अधिकारावर प्रश्न उभे राहत असतील, जर पत्रव्यवहारावर आक्षेप घेतला जात असेल, जर जुन्या सेटअपला हळूहळू बाजूला केलं जात असेल, तर मग हा सगळा कार्यक्रम फक्त सुनेत्रा पवारांच्या वैयक्तिक इच्छेने चाललाय असं मानणं थोडं भोळेपणाचं ठरेल. कारण अशा हालचाली तेव्हा शक्य होतात
जेव्हा कुठेतरी मोठं राजकीय छत्र असेल. आणि म्हणूनच राजकीय वर्तुळात आता एक मोठी चर्चा सुरू आहे की हा सगळा कार्यक्रम शरद पवारांच्या इशाऱ्यानेच सुरू झाला आहे. हा प्रश्न जितका धक्कादायक आहे तितकाच तो राजकीयदृष्ट्या अर्थपूर्णही आहे. आता प्रश्न येतो, जर खरंच शरद पवारांचा इशारा असेल तर त्यामागचा फायदा काय? तर बघा, राजकारणात प्रत्येक चाल ही फक्त आजसाठी नसते, ती असते उद्याच्या नियंत्रणासाठी. जर पक्षातले ज्येष्ठ नेते खूप मजबूत झाले तर पुढे जाऊन तेच स्वतंत्र शक्तिकेंद्र बनू शकतात. आणि जेव्हा पक्षात एकाहून अधिक पॉवर सेंटर तयार होतात तेव्हा संघर्ष अटळ होतो. म्हणून कधी-कधी राजकारणात मोठे नेते थेट युद्ध करत नाहीत. ते कधी फंद घालतात, प्रभाव कमी करतात, अधिकारावर प्रश्न उपस्थित करतात आणि मग पूर्ण समीकरण बदलून टाकतात. जर इथेही तसंच होत असेल तर मग ही फक्त सुनेत्रा पवार विरुद्ध ज्येष्ठ नेते अशी लढाई राहत नाही, तर ही बनते पक्षातलं कंट्रोल पुन्हा कोणाकडे जाणार आणि मोठ्या युद्धाची सुरुवात. आणि मित्रांनो, या सगळ्या प्रकरणात सगळ्यात अडचणीत कोण येऊ शकते माहिती आहे का? अजित पवार गट स्वतः. कारण जर पक्षाच्या आत 2 गट उभे राहत असतील, एकीकडे ज्येष्ठ नेते आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार भोवती तयार होणारं नवं पॉवर सर्कल, तर त्याचा थेट परिणाम अजित पवार गट नेतृत्वावर होतो. कारण बाहेरच्या विरोधकांशी लढणं एक गोष्ट असते, पण स्वतःच्या घरातल्या नाराजगीशी लढणं ही पूर्ण वेगळी गोष्ट असते. आणि इतिहास सांगतो, अनेक पक्ष विरोधकांमुळे नाही तर आतल्या फुटीमुळे कमकुवत झाले. म्हणूनच आता हा प्रश्न फक्त सुनेत्रा पवार किंवा पटेल तटकरी पुरता राहिला नाही. हा प्रश्न आहे, अजित पवार गट एक संघ राहणार का? तर मित्रांनो, आज परिस्थिती अशी आहे की एकामागून एक घडणाऱ्या घटनांनी अजित पवार गटात मोठा अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं चित्र उभा केलं आहे. पटेल आणि तटकरी यांच्या पदाचा उल्लेख टाळता अरोरांचं कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करणं, निवडणूक आयोगाला पत्र लिहिणं आणि कार्याध्यक्षाच्या अधिकारावर प्रश्न उपस्थित करणं, या सगळ्या घटना एकत्र पाहिल्या तर त्या फक्त योगायोग वाटत नाही, तर त्या मोठ्या राजकीय स्क्रिप्टचा भाग वाटतात. आणि त्या स्क्रिप्टचा खरा लेखक कोण? सुनेत्रा पवार की शरद पवार? हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात आत्ताचा खेळ खूप खोल आहे आणि पुढचे काही दिवस खूप मोठे राजकीय स्फोट घडवू शकतात. तुम्हाला काय वाटतं? हा सामना खरंच सुनेत्रा पवार विरुद्ध ज्येष्ठ नेते आहे की यामागे शरद पवारांचीच मास्टर चाल आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकारणातील आतल्या गोष्टी सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी आपल्या चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. जय महाराष्ट्र. धन्यवाद.